Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Crop Science, Standard 12, Paper 2nd, Unit number 4, Rabi Oilseed Crop. In Rabi Oilseed Crop, first crop, safflower, cultivation of safflower. Lecture number 1. विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदर युनिट नंबर 1 पेपर फर्स्ट तसंच पेपर सेकंड संपलेला आहे. युनिट नंबर 2 सेकंड पेपरचं संपलेलं आहे आणि युनिट नंबर 3 फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर ही संपलेला आहे आणि आज आपण पेपर सेकंडचं युनिट नंबर 4 सुरू करत आहोत. तर जे व्हिडिओ आपले यूट्यूब चॅनलवर जर आपण गेलो खान्स क्रॉप अकॅडमी या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे व्हिडिओ बघायचं आहे ते व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघू शकतात. बरेच काही विद्यार्थी म्हणतात हे व्हिडिओ मिळत नाही, ते व्हिडिओ मिळत नाही, तर प्लेलिस्टमध्ये जायचं किंवा टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे खान्स क्रॉप अकॅडमी या नावाने टेलिग्राम चॅनल. तर व्यवस्थित बघत राहा, नोटबुक घ्या, पेन घेऊन बसा, तर लिखाणसुद्धा सोबत करत चला. तर बघूया आपण सॅफ्लावर कल्टिवेशन. तर सॅफ्लावर कल्टिवेशन बघण्या अगोदर आपल्याला कॉमन मध्ये असं विचारतात, इम्पॉर्टन्स ऑफ ऑइल सीड क्रॉप्स ग्रोन इन इंडियन फार्मिंग. हे फर्स्ट पेपर मध्ये आणि सेकंड पेपर मध्ये 2 मार्कासाठी हमखास विचारतातच. काय विचारतात? इम्पॉर्टन्स ऑफ ऑइल सीड क्रॉप ग्रोन इन इंडियन फार्मिंग. जसं आपण पल्स क्रॉप मध्ये बघितलं, इम्पॉर्टन्स ऑफ पल्स क्रॉप ग्रोन इन इंडियन फार्मिंग, तसंच ऑइल सीड क्रॉप म्हणून विचारतात. तर भारतीय शेतीमध्ये तेलवर्गीय पिकाचं काय महत्व आहे, महत्व काय त्याचं, हे आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे. शॉर्ट मध्ये करूया आपण, व्यवस्थित लिहित चला तुम्ही. दे कॅन बी ग्रोन इन ऑल टाइप ऑफ सॉइल. यालाच आपण असं म्हणतो, दे कॅन बी ग्रोन इन वाईड सॉइल कंडिशन. असं म्हटलं तरी चालणार आहे की नाही. म्हणजेच आपल्याला सांगायचं आहे की ऑइलसीड क्रॉप तेलवर्गीय पिके कोणत्याही जमिनीमध्ये येतात असं सांगायचं आहे. दे आर ग्रोन वाईड रेंज ऑफ क्लायमेटिक कंडिशन. दे ऑल्सो ग्रोन ऑन वाईड रेंज ऑफ क्लायमेटिक कंडिशन. हे तेलवर्गीय पिके कोणत्याही हवामानामध्ये येतात. त्याला कोणतं स्पेशल हवामानाची गरज नाही है ना. कोणत्याही जमिनीमध्ये येतात, कोणत्याही हवामानामध्ये येतात. दे आर प्ले इम्पॉर्टंट रोल फॉर इंटर क्रॉपिंग, मिक्स्ड क्रॉपिंग अँड क्रॉप रोटेशन. तर तिसरं आपल्याला हे सांगायचं आहे की पिकाची फेरपालट करण्यासाठी, मिश्र पिकं घेण्यासाठी, त्याचबरोबर आंतर पिकं घेण्यासाठी या पिकाचं महत्व आहे भारतीय शेतीमध्ये. आंतरपीक घेण्यासाठी हरभरा, करडी आपल्याला आंतरपीक घेता येतं. त्याचबरोबर गहू आणि मस्टर्ड, ज्याला मोहरी म्हणतो है ना. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, तिथं बघितलं की नाही कसं गहू आणि त्यामध्ये मस्टर्ड है ना, राई म्हणतात ज्याला, मस्टर्ड, कसे फुलं वगैरे है ना. तर ते शीन बघितलं असेल. तर गव्हामध्ये आंतरपीक आणि मिश्र पीक म्हणून आपण काय घेतो, राईचं पीक. त्याचबरोबर क्रॉप रोटेशनसाठी, पिकाची फेरपालट करण्यासाठी, मूग घेतलं की करडी, मूग घेतलं की गहू, हे पिकाची फेरपालट करण्यामध्ये महत्त्वाचं रोल बजावते ऑइल सीड क्रॉप. जसं पल्स क्रॉपचं रोल आहे तसंच ऑइल सीड क्रॉपचंही रोल आहे. सम ऑइल सीड क्रॉप्स लाईक ग्राउंडनट फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन टू द सॉइल. इट इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉइल. काही ऑइल सीड क्रॉपमध्ये शेंगवर्गीय पिके आहेत, द्विदल पिके, जसं भुईमुग आहे, द्विदल आहे. हे पीक नत्र स्थिरीकरण करतं आणि त्यामुळे जमीन सुपीक होते. दे आर रिच सोर्स ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट अँड फॅट्स ऑल्सो. याद्वारे काय भेटतं, फॅट्स है ना. तर ऑइल सीडमध्ये जास्त काय फॅट्स आहे, तेलवर्गीय, तेल काढतो आपण, प्रोटीन असतं, कार्बोहायड्रेट असतं त्याच्यामध्ये है ना. तर रिच कंटेन असतं फॅट्स, जसं की भुईमुगमध्ये 45-55% ऑइल आहे. त्या सूर्यफूलमध्ये, करडीमध्ये, तीळमध्येही
भरपूर तीळमध्ये 45-55% 52% तीळमध्ये तेलाचं प्रमाण आहे, म्हणजेच बघा 50% पर्यंत तेल आहे त्याच्यामध्ये. द एडिबल ऑइल इज युज्ड फॉर क्युलिनरी पर्पजेस. क्युलिनरी पर्पजेस आहे ना, कुकिंग पर्पजेस आहे ना, आपण फोडणी देण्यासाठी तेलाचा वापर करतो. तर हे ऑइलसीड क्रॉप यासाठी महत्त्वाचे आहे की या पिकापासून आपल्याला तेल मिळतं. ऑइल केक इज ऑल्सो यूज्ड फॉर कॅटल फीड, कॉन्सन्ट्रेटेड कॅटल फीड. या तेलवर्गीय पिकाचं तेल काढल्यानंतर राहिलेले का असतं, पेंड असतं. पेंड हे जनावराचं आलप म्हणून लावतो आपण. काम करणारे जनावर, दुधाळ जनावराला आपण आलप लावतो पेंड. त्याच्यामध्ये काय असतं, प्रोटीन असतं, कार्बोहायड्रेट असतं. तेल आपण काढून घेतलं, बाकी सगळं त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे. ते पौष्टिक असतं जनावरासाठी. दे प्रोव्हाइड रॉ मटेरियल टू ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज लाईक ऑइल इंडस्ट्री. तर हे रॉ मटेरियल ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीला सप्लाय करतं है ना. ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री, ऑइल इंडस्ट्री जी आहे, मोठमोठे ऑइल मिल आहे, त्यांना कोण देतं, शेतकरी हे धान्य उत्पन्न करून देतं. सोयाबीन आहे, करडी आहे, भुईमुग आहे, हे ऑइल मिल आहे, मोठमोठे ऑइल मिल, हजारो मजूर काम करतात है ना, त्यांना मजुरी मिळते. मग रॉ मटेरियल कुठून जाणार आहे, शेतामधून. शेतकऱ्यांनी जर हे घेतलं नाही तर इंडस्ट्री काय चालणार आहे, सगळं इंडस्ट्रीवर अवलंबून आहे. म्हणजे इंडस्ट्री शेतकऱ्यावर अवलंबून आहे है ना, आणि शेतकऱ्याचीच माती होते. बघा कसं न्याय आहे हा, कसं न्याय आहे बघा है ना. शेतकरी घाम गाडतो आणि मजा मारणारे शेठ लोक मजा घेतात बघा है ना. दे आर कॅश क्रॉप्स अँड अर्न फॉरेन एक्सचेंज. तर भुईमुगाचं तेल आपण बाहेर देशामध्ये सप्लाय करून आपल्याला पैसा मिळतं, त्या फॉरेन एक्सचेंज मिळतं है ना. तर दे आर शॉर्ट ड्युरेशन अँड रिक्वायर्ड सिम्पल कल्चरल प्रॅक्टिसेस. तर बरेच पिकं हे तेलवर्गीय पिके हे कमी कालावधीचे, त्यामुळे आपल्याला एका वर्षामध्ये 2 पिकं 3 पिकं घेता येतात. त्याचबरोबर कल्चरल प्रॅक्टिसेस जे त्याचे सिम्पल आहे, जास्त मशागतीचं खर्च नाही, जास्त खर्चाची भानगडी नाही, जास्त इम्प्लिमेंट हे ते काही खरेदी करायची आवश्यकता नाही, सिम्पलमध्ये मशागत होतं. हे त्याचं स्कोप आहे, इम्पॉर्टंट आहे. द फॉलोइंग आर द मेन रबी ऑइलसीड क्रॉप, दॅट इज सॅफ्लावर, करडी, लिनसीड, जवस, मस्टर्ड, मोहरी. हे 3 पिकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे या चॅप्टरमध्ये, युनिट नंबर 4 मध्ये. तर आपण काय बघितलं, इम्पॉर्टन्स ऑफ ऑइलसीड क्रॉप ग्रोन इन इंडियन फार्मिंग. इंडियन फार्मिंगमध्ये ऑइलसीड क्रॉपचं काय महत्त्व आहे, काय इम्पॉर्टंट आहे, काय स्कोप आहे त्याचं, हे 2 मार्कासाठी फर्स्ट पेपरमध्ये, सेकंड पेपरमध्ये तेच लिहायचं. फक्त एक्झाम्पल बदलायचे. फर्स्ट पेपरचे एक्झाम्पल कोणतं, ग्राउंडनट, नंतर सॅफ्लावर, सेसॅमम, निगर असं टाकायचं. आणि सेकंड पेपरमध्ये विचारलं तर सेकंड पेपरचे रबी ऑइलसीड क्रॉपची उदाहरणं द्यायची, सॅफ्लावर, लिनसीड, मस्टर्ड, एवढंच फरक. बाकी सगळं सेम राहणार आहे, सगळं सेम राहणार आहे. काही काही वेळेला तर दोन्ही पेपरमध्ये विचारतात, 2-2 मार्काचं, म्हणजे 4 मार्क है ना. इम्पॉर्टंट ऑफ पल्स क्रॉप हे महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट ऑफ ऑइलसीड क्रॉप ग्रोन इन इंडियन फार्मिंग ते महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण सॅफ्लावर, कल्टिवेशन ऑफ सॅफ्लावर, कॉमन नेम करडी, कुसुम सुद्धा म्हणतात, करडी और कुसुम. बॉटॅनिकल नेम कार्थेमस टिंक्टोरियस, कार्थेमस टिंक्टोरियस. कार्थेमस इज अ जिनस, टिंक्टोरियस इज अ स्पेसीज. कार्थेमस फर्स्ट लेटर इज कॅपिटल, टिंक्टोरियस टी स्मॉल, देन सेपरेट अंडरलाईन इच वर्ड. तर बॉटॅनिकल नेम लिहिण्याचं प्रिन्सिपल आहे, हे जिनस जे आहे कार्थेमस याचं पहिलं लेटर कॅपिटलच असावं आणि स्पेसीजचं पहिलं लेटर स्मॉलच असावं, सेपरेट अंडरलाईन असायला पाहिजे. आणि हे आपण अंडरलाईन दिलं नाही कारण हे लॅटिन वर्डमध्ये आहे. लॅटिन वर्डमध्ये असेल तर अंडरलाईन द्यायची गरज नसते बाळांनो. फॅमिली कंपोजिटी, फॅमिली काय, कंपोजिटी. फॅमिली कोणती आहे, कंपोजिटी. आतापर्यंत आली नाही कंपोजिटी है ना, आता आलेली आहे कंपोजिटी. आतापर्यंत ग्रॅमिनी, लेगुमिनोसा हेच बघितलं आपण. ओरिजिन हिंदुकुश अँड हिमालया माउंटेन, हिंदुकुश अँड हिमालय माउंटेन. हिंदुकुश अँड अबायसिनिया आहे बघा, अबायसिनिया काय, अबायसिनिया. तर हे पीचं आहे, हिंदुकुश आहे सॅफ्लावरचं, हिंदुकुश अँड
अबायसिनिया हे ओरिजिन आहे. नेक्स्ट हे आहे करडीचं झाड. काटेरी झाड असतं, पूर्ण पानाला वगैरे काटे असतात, त्याला खोडाला पण काटे असतात. बघा जरा कसं असतं सॅफ्लॉवर, बघा बघा जरा चांगलं बघा, आहे ना कसं असतं. तर ग्रोथ स्टेज ऑफ सॅफ्लॉवर, इमर्जन्स स्टेज, रोसाइट स्टेज, स्टेम इलॉंगेशन स्टेज, स्टेम इलॉंगेशन है ना, झपाट्यानं वाढ होते. नंतर ब्रँचिंग स्टेज, फ्लावरिंग स्टेज, मॅच्युरिटी स्टेज, ते ग्रोथ स्टेज. अशा पद्धतीनं ग्रोथ स्टेज. बघूया आपण करडीचं पीक. हे आहे ग्रँड ग्रोथ स्टेज, ग्रँड ग्रोथ स्टेज है ना, स्टेम इलॉंगेशन स्टेज. यानंतर मग फ्लावरिंग येणार. बघा काय येणार फ्लावरिंग. बघा हे करडी, करडीचं काय वापर करतात, हे पालासुद्धा वापर करतात ॲज अ व्हेजिटेबल. करडीची भाजी, हे पानं पानं कवळे याची भाजी बनवतात. हे करडीचं झाड, पानं अगोदर मोठमोठे असतात, जेव्हा मग फुलं लागले तर वर लहान लहान पानं येतात, सुरुवातीला पसरतात पानं. ही आहे बघा त्याचे फुलं बघा, पानं, याचे पानं बघा आहे ना, हे लहान लहान पानं दिसतात. आता हे फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर थोडं लांबट पानं होते, आता लहान पानं झाले. काय झाले, लहान पानं आहे ना. तर हे फ्लावरिंग स्टेज, की ते फ्लावर आहे ना, अट्रॅक्टिव्ह फ्लावर असतात बघा आहे ना, अट्रॅक्टिव्ह फ्लावर. रे फ्लोरेट, डिस फ्लोरेट आहे ना, हे रे फ्लोरेट आणि डिश म्हणजे हे पाकळ्या असतात बाजूला साईडला, हे पाकळ्या, आणि रे फ्लोरेट असे दोन फ्लावर. तर वेगळ्या रंगाचे, कारण जातीवर अवलंबून आहे. पिवळे आहे ना, सॅफ्रॉन रेड, नंतर येलो असे कलर असतात. तर हे मॅच्युअर झालेलं अशा पद्धतीनं असतं. हे मॅच्युअर झालेलं पीक, हे मॅच्युअर झालेलं. हे बोंड, कॅप्सूल, हे पूर्ण काटे असतात. याला कोण जनावर खात नाही, काही नाही करडीला आहे ना. आणि करडी कशी असते, पांढरी असते. ते बी दाखवायचं राहिले तुम्हाला आहे ना, बियाणं दाखवतो आहे ना. इकॉनॉमिक युजेस, इट इज अ मेन रबी ऑइल सीड क्रॉप ग्रोन इन इंडिया. तर रबी ऑइल सीड क्रॉपमध्ये कोण आहे, तर सॅफ्लॉवर आहे. सॅफ्लॉवर. इट इज यूज्ड फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ एडिबल ऑइल, एक्सट्रॅक्शन ऑफ एडिबल ऑइल. तर या सॅफ्लॉवरपासून आपल्याला तेल मिळतं. द ऑइल इज यूज्ड फॉर डाय पर्पज, पेंट्स, वार्निशेस, वॉटरप्रूफिंग मटेरियल एक्सेट्रा. तर याचं ऑइल तर मिळतंच मिळतं, आणि डायसुद्धा आपल्याला तयार करता येतं, पेंट्स बनवता येतं, वार्निश आणि वॉटरप्रूफिंग मटेरियल बनवता येतं. तर काय काय म्हटलं आपण, ऑइल क्रॉप आहे. ऑइल याचं आपण क्युलिनरी पर्पज म्हणून वापर करतो. त्याचबरोबर ऑइल यूज फॉर वेगळं. आता डाय जे आहे, फ्लावर डाय म्हणून वापरतात. त्याचे फुलापासून डाय तयार होते बघा. ऑइल पेंट वगैरे वार्निश तयार करण्यासाठी, वॉटरप्रूफिंग मटेरियल तयार करणे ऑइल. पण डाय जे आहे, डाय हे फ्लावरपासून तयार करतात. ऑइल कंटेन पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, हेन्स युजफुल फॉर हार्ट पेशंट. तर करडीचं तेल हे हार्ट पेशंटसाठी आपण खाण्यासाठी फार योग्य असतं, कारण हे पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे. हे पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असल्यामुळं आपलं हार्टमधले ब्लड जे आहे कोयागुलेट होत नाही, फॅट तयार होत नाही त्या तेलाचं. तर म्हणून करडीचं तेल हे आयुर्वेदिक व्हॅल्यू असतं. द ऑइल केक इज यूज्ड फॉर कॅटल फीड, द ऑइल केक इज यूज्ड फॉर कॅटल फीड. तर याची पेंट जनावराला अलप म्हणून लावलं जातं. द यंग टेंडर लीव्ज आर यूज्ड फॉर व्हेजिटेबल पर्पज, व्हेजिटेबल पर्पज. तर याची पानं जी आहेत ते व्हेजिटेबल पर्पज म्हणून वापर केलं जातं, व्हेजिटेबल पर्पजसाठी. म्हणजे भाजीपाला, जसं आपण हरभऱ्याची भाजी, तसं करडीची भाजी वापरतात खाण्यासाठी. तर तेवढ्या सीझनपुरतं ते मिळते, नंतर मिळत नाही. तर आवडीनं शहरामध्ये हे करडीची भाजी वापरतात खाण्यासाठी. द फ्लावर हेड्स आर यूज्ड फॉर प्रिपरेशन डाय. तर फ्लावर हेड जे आहे, रे फ्लोरेट आणि डिसफ्लोरेट, हे कलर तयार करण्यासाठी, कलर बनवण्यासाठी वापर केलं जातं. तर काही सॅफ्लॉवर हे कलर बनवण्यासाठी ग्रो केलं जातं, जसं रेड डाय अँड येलो डाय तयार केलं जातं, रेड डाय अँड येलो डाय. इट इज अ थॉर्नी प्लांट, हिन्स यूज्ड फॉर
बॉर्डर फेन्सिंग टू प्रोटेक्ट द अदर क्रॉप्स फ्रॉम स्ट्रे कॅटल ॲनिमल्स. तर हे थॉर्नी आहे, काटेरी झाड आहे, काटेरी झुडूपसारखं येतं. यासाठी हरभऱ्याचा प्रोटेक्ट करण्यासाठी बाउंड्रीमध्ये काय केलं जातं, पेरलं जातं करडी. त्याचबरोबर भुईमुग, रबी भुईमुग वगैरे, तर तेव्हा त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी जनावराचं म्हणा, मानवाचं म्हणा, करडी लावलं की आतमध्ये कोणी शिरत नाही, एवढे काटे असतात त्याला. तर जे काही वाईल्ड ॲनिमल वगैरे आहे त्याचं प्रोटेक्ट करण्यासाठी हे पीक आपल्याला घेता येतं. द ड्राईड स्टॉक्स आर युज्ड फॉर फ्यूल पर्पज. त्याचं हार्वेस्टिंग केल्यानंतर जे ड्राईड स्टॉक आहे हे फ्यूल म्हणून त्याचा वापर केला जातं. ऑइल कंटेन इज अबाउट 28 to 30%. ऑइल कंटेन इज अबाउट 28 to 30%. या करडीमध्ये 28 ते 30% तेलाचं प्रमाण असतं. 28 ते 30% तेलाचं प्रमाण असतं. तर हे इकॉनॉमिक युजेस बघितलं आपण. तर आपण बघूया इकॉलॉजी. इन इकॉलॉजी, क्लायमेट अँड सॉइल. क्लायमेट, इट इज अ ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्रॉप. करडी हे पीक उष्णकटिबंधातील तसंच समशीतोष्ण कटिबंधातील पीक आहे. उष्णकटिबंधातील तसंच समशीतोष्ण कटिबंधातील पीक आहे. इट रिक्वायर कूल अँड ड्राय क्लायमेट फॉर प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. करडीचं पीक रबी क्रॉप आहे म्हणून त्याला थंड आणि कोरडं हवामान असणं आवश्यक आहे चांगली वाढ होण्यासाठी. द रेनफॉल रिक्वायरमेंट इज अबाउट 1000 millimeter फॉर अंडरग्रो रेनफेड कंडिशन. करडीचं पीक कोरडू घेण्यासाठी पर्जन्यमान पावसाचं जे आहे 1000 millimeter असायला पाहिजे त्या भागामध्ये. तर करडीचं पीक कोरडू आपल्याला घेता येतं, पाणी नाही दिलं तरी चालतं. द टेम्परेचर रिक्वायरमेंट इज अबाउट 28 to 30 degrees Celsius. तापमान किती असायला पाहिजे, 28 to 30 degrees Celsius तापमान असायला पाहिजे करडी येण्यासाठी. देन इट इज ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप. आता एक काटेरी झुडपी झाड आहे तर ड्रॉट रेजिस्टन्स नाही, कमी पर्जन्यमानमध्ये येणारं. जर रबीमध्ये पाऊस झालं तर हे पीक सहन करत नाही, याला पावसाची गरज नाही, फक्त दवबिंदू जास्त तयार होत, थंडी जास्त पडायला पाहिजे. तर करडीचं पीक, हरभरा, गहू पीक जोमाने येतं बघा, हे ना. रबीमध्ये पाऊस आला तर नुकसान आहे, जास्त थंडी पडणे, दवबिंदू तयार होणे. तर या पिकांना, रबी पिकाला फार पोषक असतं. तर काय काय बघितलं, इट इज अ ट्रॉपिकल सबट्रॉपिकल क्रॉप. इट रिक्वायर कूल अँड ड्राय क्लायमेट. जेवढे रबी क्रॉप आहे कूल अँड ड्राय क्लायमेट लिहून टाकायचं. देन रेनफॉल इज अबाउट 100 millimeter अंडर रेनफेड कल्टिवेशन. देन ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 28 to 30 degrees Celsius. इट इज अ ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप्स. या पद्धतीने लिहायचं. देन सॉइल, जमीन. इट कॅन बी ग्रोन ऑन व्हेरियस टाईप ऑफ सॉइल. कोणत्याही जमिनीमध्ये येतं. बट सँडी लोम टू मीडियम ब्लॅक सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. त्यामध्ये वालुकामय तो मध्यम ब्लॅक सॉइल हे सुटेबल असते. इट शुड बी वेल ड्रेन विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. उत्तम निचरा होणारी आणि व्यवस्थित पाणी धरणारी जमीन हे करडीला उपयुक्त असतं. कारण काही प्रमाणामध्ये ओलावा टिकून असायला पाहिजे मातीमध्ये कोरडवाहू करडीसाठी, त्याची वाढ होण्यासाठी. तर गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असणं गरजेचं आहे. इट कॅन बी ऑल्सो ग्रोन ऑन लाईट ॲल्युवियल टू लोमी सॉईल. लाईट ॲल्युवियल टू लोमी सॉईलमध्ये येणारं हे पीक आहे. तर सँडी लोम, मीडियम ब्लॅक सॉईल, लाईट ॲल्युवियल सॉईल, लोमी सॉईल ह्या जमिनी उपयुक्त असतात. जास्त काळ्या मातीची भारी जमीन किंवा एकदम हलकी जमीन चालत नाही, मध्यम जमीन असणं गरजेचं आहे. तर या पद्धतीची जमीन असायला पाहिजे. नेक्स्ट, लँड प्रिपरेशन. लँड शुड बी डीप फ्लोईंग बाय आयर्न फ्लो इमिजिएटली आफ्टर हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप. तर अगोदरचं पीक निघाल्याबरोबर एखादी नांगरणी करायला पाहिजे. जर कोरडवाहू असेल तर जास्त मशागत करायची गरज नाही, कारण ओलावा निघून जाणार. ओलाव्याचा तर वापर करायचा आपल्याला पिकासाठी, तर एक नांगरणी करून डायरेक्ट पेरणी करायला पाहिजे. त्यान जर ओलिताच असेल तर 2 to 3 times क्रॉस वाईज हॅरोईंग आर गिवन टू गेट फाईन टिल. आता 1-2 पाण्याची पाड्या आपण देऊ शकतो. अशा वेळेस जमीन थोडं चांगली मशागत करायला पाहिजे. कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द प्रिव्हियस क्रॉप स्टबल. अगोदरच्या पिकाचा अवशेष जमा करून कंपोस्ट करायला पाहिजे. अप्लाय 5 to 10 tons ऑफ FYM पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ लास्ट हॅरोईंग. शेवटच्या कुडवणीच्या अगोदर 5 ते 10 टन म्हणजे 10 ते 20 गाड्या शेणखताच्या परती टाकायला पाहिजे. पण सहसा शेतकरी रब्बी सीझनमध्ये शेणखत टाकत नाही, उन्हाळ्यामध्ये एकदा टाकतं. लँड शुड बी लेवलिंग बिफोर सोईंग अँड रेडी फॉर सोईंग.
मग जास्त जर लेवल नसेल, लेवल करून नंतर पेरणी करायला पाहिजे ओलिताचं पिकासाठी. पण कोरडवू घ्यायचं असेल तर इमिजिएटली एक कुडोनी करून किंवा एक नांगरणी करून पेरून टाकायला पाहिजे, की जेणेकरून ओलावा निघून जाऊ नये, ओलाव्याचं त्या पिकाच्या वाढीसाठी उपयोग यावं. या पद्धतीनं आपण पूर्व मशागत करायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण या पद्धतीनं लँड प्रिपरेशन करायला पाहिजे. तर सोईंग टाईम ऑफ सॅफ्लॉवर इज ऑक्टोबर टू नोव्हेंबर. आता रबी सीझनची पेरणी म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबरच असणार. सोईंग मेथड इज ड्रिलिंग मेथड, टिपणीच्या साहाय्याने पेरणी करणे किंवा ट्रॅक्टरनं पेरणी करणे किंवा लाकडी नांगरानं थोडं पेरायचं. जर ओला वरचं हार्ड आहे, जर आतमध्ये ओलं आहे तर खोल पेरायचं असेल ओल्या जागेमध्ये तर लाकडी नांगरानंही पेरता येते. सीड रेट इज अबाउट 20 to 25 kg पर हेक्टर. एका हेक्टरसाठी सीड रेट 20 ते 25 किलो लागतं पर हेक्टर पाहिजे. तर पर हेक्टर 20-25 kg पर हेक्टर, kg पाहिजे. काय पाहिजे? kg. देन स्पेसिंग डिपेंड अपॉन द कल्टिवेशन मेथड, रेनफेड अँड इरिगेटेड. रेनफेड असेल तर 45/20 सेंटीमीटर. जर कोरडवू करडी असेल तर 45/45 2 उडीमध्ये आणि 2 झाडामध्ये 20 सेंटीमीटर असं अंतर ठेवायला पाहिजे. फॉर इरिगेटेड 60/30 सेंटीमीटर. तर इरिगेटेड असेल तर 60 सेंटीमीटर 2 उडीमध्ये अंतर आणि 2 झाडामध्ये 30 सेंटीमीटर असं आपण स्पेसिंग ठेवून लागवड करायला पाहिजे. तर सोपं आहे टॉपिक. तर हे जे क्रॉप आहे सॅफ्लॉवर हे 4 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी विचारतात. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 4 मार्कासाठी किंवा टॅब्युलर इन्फॉर्मेशनमध्ये 2 मार्कासाठी किंवा शॉर्ट नोट्स एखादी असणार किंवा एखाद्या मार्काचा ऑब्जेक्टिव्ह असणार. असं हे सॅफ्लॉवर हार्डली जास्तीत जास्त 4 मार्काचं, कमीत कमी 1 मार्काचं किंवा काही नाही असं होऊ शकतं. लक्षात, असं वेटेज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, व्यवस्थित बघा, नोट करत चला. नोट्स तुम्ही स्वतः काढा, जेणे तुम्हाला पेपर लिहायचा आहे त्यासाठी आपण लिखाण करायला पाहिजे जास्त. तर थांबूया इथं आपण. थँक्स. जय जवान जय किसान.